प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। नाशिक मधील सिन्नर या तालुक्यामध्ये एक अतिशय चीड आणणारी घटना घडली। अशोक खरात नावाचा ज्योतिषी, स्वतःला ज्योतिषी म्हणून घेणारा बलात्कारी, याच्या विरोधात पोलिसांना पुरावे सापडले। एका महिलेनं, 35 वर्षाच्या महिलेनं या भोंदू आणि बलात्काराच्या विरोधात तक्रार नोंदवली, तेव्हा हे प्रकरण बाहेर आलं। मित्रांनो, हे प्रकरण बाहेर आलं आणि महाराष्ट्राला हादरे बसले। ज्या पद्धतीने जागतिक पातळीवरती उपस्थित फाईल मध्ये अनेक मोठमोठ्या नेत्यांची नावं आली, राजकारण्यांची नावं आली, सेलिब्रिटींची नावं आली, आमच्या भारतामधून देखील नरेंद्र मोदीचं नाव आलं। तसाच प्रकार आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडला। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हा किळसवाला प्रकार घडला। अशोक खरात या भोंदूला अटक केली त्यावेळेला त्याच्या पेन ड्राईव्ह मध्ये 58 अश्लील व्हिडिओ मिळाल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। मित्रांनो, ह्या व्हिडिओ मध्ये अनेक राजकारणी आहेत, अनेक नामवंत चेहरे आहेत, प्रसिद्ध चेहरे आहे, सेलिब्रिटी आहे। तशाच आमच्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा सुद्धा त्या बलात्कारी बाबाच्या भक्तांमध्ये आहे। या बलात्कारी बाबांच्या भक्तांमध्ये आमचे फक्त महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही, तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले देखील काही मंत्री, सध्याचे काही मंत्री, माजी मंत्री आणि विरोधी पक्षाचे नेते सुद्धा सामील आहे। महाराष्ट्रातला प्रस्थापित मोठा विरोधी पक्ष आणि त्या पक्षाचा माजी प्रदेशाध्यक्ष सुद्धा या भक्ताच्या यादीमध्ये आहे। कोणी कोणाची भक्ती करावी, कोणी काय करावं, हा त्याच्या बुद्धीचा भाग आहे, आम्हाला काही घेणं देणं नाही। परंतु ज्या वेळेला ती व्यक्ती संवैधानिक पदावर राहते, त्यावेळेला मात्र तो आमचा अधिकार आहे त्याला जाब विचारण्याचा। बाबा रे, तू त्या लिंग पिसाटाचा भक्त कसा, आणि तू त्या लिंग पिसाटाचा भक्त आहे, राजीनामा दे आणि मोकळा हो, तुझी आम्हाला गरज नाही, आमच्या महाराष्ट्राला तुमची गरज नाही। महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर तुम्ही राहिला काय किंवा नाही राहिला काय, काही आम्हाला फरक पडत नाही, आमच्या जगण्या मरण्यामध्ये काही फरक पडत नाही। तुम्ही फक्त तुमच्या 17 पिढ्यांचं कोट कल्याण करून घेताय, तुम्ही फक्त तुमच्या 17 पिढ्यांची व्यवस्था करून ठेवताय। तुम्ही पदावर राहिले काय, नाही राहिले काय, काही घेणं देणं नाही। नंतर मग तुम्ही पदावरून मुक्त व्हा आणि ज्याची कोणाची तुम्हाला पूजा करायची, पाय धुवायचे, त्याचे पाय धुवून पाणी प्यायचं, जे काही करणे ते करा, आम्हाला काही घेणं देणं नाही। हा जो बलात्कारी आहे, हा जो कोणी भोंदू आहे, हा म्हणे प्रसाद म्हणून मूठ लघवी, त्याची लघु शंका जी लघवी ती तो भक्तांना द्यायचा प्यायला। अतिशय किळसवाणी बाब। मित्रांनो, अशोक खरात याचे जे भक्त आहे, त्या भक्तांमधील काही भक्तांचे फोटो व्हायरल होत आहे, त्याच्यामध्ये आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत। त्यांच्याबरोबर आणखीन काही महाराष्ट्रातल्या सध्याच्या मंत्री पदावर असणाऱ्या काही मंत्र्यांची फोटो सुद्धा व्हायरल होत आहे, काही माजी मंत्र्यांचे सुद्धा फोटो व्हायरल होत आहे, आणि काही प्रस्थापित पक्षांच्या माजी प्रदेशाध्यक्षांचे देखील फोटो व्हायरल होत आहे। परंतु त्यांना सगळ्यांना सोडून एकट्या रुपाली चाकणकरला झोडपण्यात येत आहे। अगदी सुषमाताई अंधारे यांच्यापासून तर अनेक मीडियापासून सगळीकडं फक्त आणि फक्त रुपाली चाकणकरला झोडपण्यात येत आहे। तुषार भोसले नावाचा कोण तो आहे, तो देखील वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला लागलाय आणि रुपाली चाकणकरला झोडपायला लागलाय। का? बाकीच्या फोटो जे व्हायरल झाले ते तुम्हाला दिसत नाही, त्यांच्याबद्दल का तुम्ही बोलत नाही? तोंड शेवले तुमचे। मित्रांनो,
गंभीरपणे आपल्या काही गोष्टी लक्षात ठेवा. का 2 दिवसाआधी ह्या रुपाली चाकणकर यांनी जाहीर जाहीर पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लेकीबाळींना सल्ला दिला होता, माय मावल्यांना सल्ला दिला होता की आजवर आपण आपल्या लेकीबाळींना पोथी पुराणांमध्ये अडकवून ठेवलं. त्यांना आपण भारतीय संविधान कधी शिकवलंच नाही. त्यांना त्यांचे अधिकारच आपण कधी सांगितले नाही. बाबासाहेबांनी त्यांना दिलेले त्यांचे अधिकार आपण कधीही त्यांना सांगितले नाही. ते अधिकार सांगण्याची वेळ आता आलेली आहे. भले तुम्ही तुमच्या लेकीबाळींना लहानपणी काही शिकवलं नसेल, त्यांना पोथी पुराणांमध्ये अडकवून ठेवलं असेल, पण सासरी जाताना मात्र त्या लेकीला संविधान द्या. कारण हे संविधानच तिचं रक्षण करणार आहे. इतर कोणीही तिच्या रक्षणासाठी येणार नाही, हे रुपाली चाकणकर बोलल्या. आणि अशोक खरातचं प्रकरण बाहेर आलं. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अनेक नेत्यांचे फोटो व्हायरल झाले, मंत्र्यांचे संत्र्यांचे फोटो व्हायरल झाले, पण त्यांना दिलं सोडून आणि रुपाली चाकणकरच्या मागे लागले. रुपाली चाकणकरला जाब विचारणं आपला अधिकार आहे, का नाही विचारायचा. रुपाली चाकणकर यांनी जी घोडचूक केलेली आहे, त्या संविधानिक पदावर आहे. त्यांची श्रद्धा त्यांच्या घरी, त्यांच्या बुद्धीला जे काही पटलं ते त्यांच्या घरी, परंतु त्या संविधानिक पदावर आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना जाब विचारणारच, सोडणार नाही. त्यांनी भले संविधानाच्या समर्थनार्थ भाष्य केलं तरी सुद्धा आम्ही त्यांना सोडणार नाही. शेवटी त्या बलात्काराच्या भक्तांच्या यादीमध्ये त्या देखील सामील आहेत. परंतु बाकीच्यांना का सोडायचं आम्ही? त्यांच्या विरोधात का कोणी काही बोलत नाही? जर रुपाली चाकणकर यांनी संविधानाबद्दल भाष्य केलं नसतं तर आज कदाचित जसे बाकीचे मोकार फिरतायत, त्यांचे फोटो व्हायरल होऊन सुद्धा त्या भक्तांचे, सेलिब्रिटी भक्तांचे, राजकारण्यांचे जे फोटो व्हायरल होऊन सुद्धा जे बिनधास्तपणे फिरतायत, त्यांच्या विरोधात कोणी चकार शब्द बोलत नाही. रुपाली चाकणकरच्या विरोधात देखील कोणी आज बोललं नसतं, परंतु त्या संविधानाच्या बद्दल बोलल्या आणि त्यांना आता झोडपायला सुरुवात केली. झोडपणारे त्यांचेच आहे. त्या ज्या विचारांचा प्रचार करतात किंवा ज्या विचारांच्या लोकांबरोबर त्या सत्तेमध्ये आहेत, तेच लोक त्यांना आता झोडपत आहेत. त्याच विचारांची लोक त्यांना झोडपत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र आमचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्याला कुठंही नख लागता कामा नये. कोणी असो, अशोक खरात असो का तो बलात्कारी कीर्तनकार, तो गुंजाळ नावाचा नीच नराधम, यांना शिक्षा झालीच पाहिजे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.